सांगतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्पोकन इंग्लिश कोर्सच्या 5व्या दिवशी तुमचे स्वागत आहे. पहिल्या 4 दिवसात आपण छोटी वाक्ये आणि शब्दसंग्रह पाहिला. आज आपण शिकणार आहोत की आपली डेली रुटीन म्हणजेच सकाळपासून रात्रीपर्यंत आपण काय काय करतो हे इंग्रजीत कसे सांगायचे. जेव्हा आपण स्वतःबद्दल बोलायला शिकतो तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो. आजचं लेक्चर संपल्यानंतर तुम्ही तुमची पूर्ण दिनचर्या डेली रुटीन सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय करतो ते इंग्रजीत सांगू शकाल. सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सचा नियम. जेव्हा आपण रोजच्या सवयींबद्दल बोलतो तेव्हा आपण सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म क्रियापदाचं पहिलं रूप वापरतो. एक्झाम्पल, मी उठतो, आय वेक अप. मी चहा पितो, आय ड्रिंक टी. मी शाळेत जातो, आय गो टू स्कूल. जर आपण कोणा तिसऱ्या व्यक्तीबद्दल म्हणजे ही, शी, इट यांच्याबद्दल बोलत असू तर क्रियापदाला यस किंवा ईएस लावतो. ही गोज, शी इट्स. डेली रुटीन सेंटेन्सेस जी तुम्ही डेली वापरू शकता अशी वाक्ये पाहूया. इंग्लिश सेंटेन्सेस आणि मराठीमध्ये रूपांतर. मी सकाळी 6 वाजता उठतो. आय वेक अप ॲट 6 AM. मी माझे दात घासतो. आय ब्रश माय टीथ. मी आंघोळ करतो. आय टेक अ बाथ. मी देवाची प्रार्थना करतो. आय प्रे टू गॉड. मी नाश्ता करतो. आय हॅव माय ब्रेकफास्ट. मी शाळेत जातो. आय गो टू स्कूल. मी कामावर जातो. आय गो टू वर्क. मी दुपारी 1 वाजता जेवतो. आय हॅव टू माय लंच ॲट 1 PM. मी संध्याकाळी मित्रांसोबत खेळतो. आय प्ले विथ फ्रेंड्स इन द इव्हनिंग. मी माझा गृहपाठ पूर्ण करतो. आय कम्प्लीट माय होमवर्क. मी रात्री 10 वाजता झोपतो. आय गो टू बेड ॲट 10 PM. कनेक्टिंग वर्ड्स. नुसती वाक्य बोलण्यापेक्षा ती जोडणे पण खूप महत्त्वाची असते. यासाठी आपण काही शब्द पाहू. देन, THEN, देन मीन्स त्यानंतर. आफ्टर दॅट, त्यानंतर. नेक्स्ट, पुढचे किंवा नंतरचे. लेटर, LATER, नंतर. आय वेक अप ॲट 6 AM. देन आय ब्रश माय टीथ. आफ्टर दॅट आय टेक अ बाथ. होमवर्क तुमच्यासाठी आता देणार आहे. उद्या येताना तुमची पूर्ण दिनचर्या डेली रुटीन एका कागदावर लिहून काढा आणि ती आरशासमोर उभं राहून बोला. आज आपण शिकलो की रोजच्या गोष्टी इंग्रजीत कशा मांडायच्या. सराव करत राहा, कारण सरावच तुम्हाला अस्खलित इंग्रजी बोलायला मदत करेल. पास्ट रुटीन भूतकाळातील काही सेंटेन्स बनवायला शिकू. धन्यवाद. Keep practicing, keep speaking, keep growing, improving.